औरंगजेब इथं आला, महाराष्ट्रात आला कशासाठी? 27 वर्ष तो सह्याद्रीशी टकरा घेत होता. 27 वर्ष कशासाठी? त्याला महाराजांचं स्वराज्य संपवायचं होतं, मराठ्यांना त्यांना संपवायचं होतं. तो स्वतः सोबत घेऊन आलेला. मराठ्यांना संपवण्यासाठी त्याचा सगळा खजिना संपला. त्यानंतर जहांगीरचा खजाना मागवला, जहांगीरचाही खजाना संपला. त्यानंतर बाबाचा खजाना मागवला, बाबरचाही खजाना संपला. त्यानंतर त्यानं शहाजहानचा खजाना मागवला, शहाजहानचाही खजाना संपला. शेवटी तो औरंगजेब इथंच याच्यामध्ये भिंगारला, भंगार अवस्थेत मेला. मरताना त्याच्या डोक्यावरती 500 पदाची पगडी सुद्धा नव्हती. म्हणजे मराठ्यांनी ते चौके सुद्धा त्याला मिळू दिलं नाही. आणि शेवटी दिल्लीचं रक्षण कोण करायला गेले? मराठीच गेले. पुढचे 18 वर्ष दिल्लीवरती आपला भगवा दौलतध्वज फडकत होता आणि त्याचे रक्षक होते महाजी शिंदे. म्हणजे 18 वर्ष तिथं मराठ्यांनी राज्य केले आहे. म्हणजे नुसतं 18 वर्ष नाही, दिल्ली मराठ्यांनी एकूण 6 वेळा ताब्यात घेतली. हे लक्षात घ्या, दिल्ली मराठ्यांनी एकूण 6 वेळा ताब्यात घेतली. 125 वर्ष या हिंद प्रांतावरती मराठ्यांनी राज्य केलेले आहे. हे लक्षात घ्या. इतिहास आम्ही विसरता कामा नाही, कारण इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत. हाही एक इतिहास आहे, हे आम्ही कधीतरी लक्षात घेतलं पाहिजे. शेवटी औरंगजेब मेला आणि मेल्यानंतर अवघ्या 80 वर्षामध्ये या संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य करणारी त्याची मुघल सल्तनतच संपली. त्याचं कारण काय हो? त्याने सगळा पैसा कुठं खर्च केला? महाराजांचं स्वराज्य संपवण्यासाठी, मराठ्यांना संपवण्यासाठी. आणि इतका आर्थिक तुटवडा झाला की शेवटी त्या हिंदुस्थानवर राज्य करणारी त्याची मुघल सल्तनतच संपवून गेली. हे महाराजांचं आहे. म्हणजे हे शिवविचार जे आहेत ना, हे महाराजांचे, हे आम्ही जपले पाहिजे. पण आता हे महाराजांचे विचार ज्यांच्यामुळं महाराजांचं स्वराज्य उभं राहिलं, ज्या गडकोटांमुळे महाराजांचं स्वराज्य उभं राहिलं, त्या गडकोटांकडं आम्ही जायला पाहिजे, त्यांची जपणूक केली पाहिजे. ते आमची तीर्थस्थान आहेत, प्रेरणास्थान आहेत. ते तिथं कधी गेला, तिथला एखादा ढेकूळ घ्या, तो पाण्यात टाका. पाण्यावर जो तो लाल तवंग उमटेल ना, तो या मातीसाठी खर्ची पडलेल्या माझ्या मावळ्याच्या रक्ताचा असेल. तिथला पत्थर आणि पत्थर माझ्या मावळ्याच्या पराक्रमाची चित्रकथा सांगेल मातीसाठी कसं जगावं, कसं लढावं आणि कसं मरावं ते. म्हणून शिवचरित्राचा हा 30वा वर्ष आहे आणि आपण सगळे या 30व्या वर्षासाठी इथं उपस्थित राहिलो. आणि या गडकोटांची दरवर्षी तर गोरक्षनाथ प्रतिष्ठान मंडळाच्या तर्फे जाऊन तिथं आपण स्वच्छता मोहीम वगैरे राबवत असतो. आणि 30वा वर्ष होतं, त्यामुळे आपण जवळ गेलो, फार लांब जाऊन आपण प्रतिष्ठानच्या मार्फत हे सगळे गड किल्ले स्वच्छता मोहीम राबवलेली आहे. आपल्याला एक त्याच्यावरती पुरस्कार पण मिळालेला आहे. म्हणजे गोरक्षनाथ प्रतिष्ठान इतकं ऍक्टिव्ह आहे आणि आता पुढचं काम गोरक्षनाथ प्रतिष्ठान इतक्या सुंदरपणे काम करतंय, हे खरंच कौतुकास्पद आहे. असं 30वा वर्ष 25वा वर्ष मोठं करण्याचा आमचा मानस होता, पण त्यावेळेला कोरोना होता, त्यामुळे काही ते झालं नाही. शेवटी 30व्या वर्षावरती आलं. आणि हे सगळं महाराजांचं, हे सगळं ज्यावेळेला आपण हिंदवी स्वराज्य बघतो, तर त्यावेळेला आपल्याला एक निश्चित की म्हणजे महाराजांकडे काय होतं, म्हणजे मुबलक साधनं नाही, संपत्ती नाही, तरी एक मोठ होण्याचं राज्य या राजानं निर्माण केलं. ही गोष्ट काही साधी नाही. आपला प्रत्येक श्वास आहे ना, हा महाराजांची देण आहे. त्याची जाणीव आम्ही कधीतरी आपल्या मनाला विचारा की आपला प्रत्येक श्वास हा महाराजांची देण. मी मागाशी तुम्हाला म्हणलं, आपल्या देवदेवता फोडल्या, सगळे नंदादीप विझवले, आपल्या दीपमाळा पाडल्या, आपले धर्मग्रंथ जाळले, बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आपलं धर्मांतर केलं लोकांचं. त्या अफजल खानाला महाराजांनी इथं गाडला. म्हणजे हे सगळं महाराजांचं आहे. आपण आपला हा शिवविचारांचा वारसा आहे ना, हा गोरक्षनाथ प्रतिष्ठान जमतंय, जोपासतंय, हे फार महत्वाचं आहे. आणि हा शिवविचारांचा वारसा जोपासला तर निश्चित आहे आपला भारत देश एक दिवस महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. कारण राष्ट्रभक्तीचं आणि देशभक्तीचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, हे आम्ही कधीतरी आपल्या मनाला विचारलं पाहिजे. म्हणून आपल्या मुलांच्या हातात आपण शिवचरित्र हे द्यायलाच पाहिजे. आजच्या माझ्या व्याख्यानातून आपण एवढं जरी शिकलात ना तरी खूप झालं. शेवटच्या 4 ओळी म्हणतो आणि मग मी बस थांबतो. ऐसे तो हिमाचल प्यार का बंधन खून से जोड़ा जाता है, इस देवभूमि में दानवता का खून निचोड़ा जाता है, इन खेतों में फसल शत्रु के खून से बोई जाती है और एक तलवार भवानी है जो दुश्मन के खून से धोई जाती है. विश्ववंदिनी भारत माँ का राज सिंहासन टूटा था, विश्ववंदिनी भारत माँ का राज सिंहासन टूटा था और पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था, ये राष्ट्र पुरुष शिवराया था. ये सिंहासन रामकृष्ण का, ये सिंहासन रामकृष्ण का, इंद्रप्रस्थ धर्मराज का, शाली वाहन चंद्रगुप्त का, पुलकेशी विक्रमादित्य का, पौरुषाशोक पृथ्वीराज का, गुरु अर्जुन राणा प्रताप का, पौरुषता के परंपरा का महापराक्रमी राजा था और पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था, ये राष्ट्र पुरुष शिवराया था.
सिंधु नर्मदा गंगा माई, सिंधु नर्मदा गंगा माई, ब्रह्मपुत्र यमुना कृष्णाई, तापी सतलज ब्यास गोमती, कावेरी महानदी सरस्वती, भीमा गोदा शरयू पूर्णा, अलकनंद गंडकी कोयना, सप्त सिंधु सह सरिता संगम, राय दुर्ग पर होना था और पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था, ये राष्ट्र पुरुष शिवराया था। तुकाराम और समर्थ आए, धर्मराज के मार्ग दिखाए, काशी से गागा भटाए, राज्याभिषेक मूर्त लाए, दुर्ग दुर्ग दक्खन के गाए, आज हमारे राजा आए, आज हमारे राजा आए। ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी का दिन मंगल शुभ आया था और पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था, ये राष्ट्र पुरुष शिवराया।